सगळे म्हजे मित्र परिवार आणि हो कार्यक्रम सबंद गोयच्या मुखार पावोवपा खातीर तुमी मोठो जो आधार करतात त्या अर्थातूच म्हणजे पत्रकार वर्ग मित्र जावं ती प्रिंट मिडिया असो इलेक्ट्रॉनिक मिडिया तुमकां सगळ्यांक म्हजो नमस्कार आणि आयच्या गोयच्या घटक राज्याचो तुमकां सगळ्यांक हांव मना काळजासावन शुभेच्छा व्यक्त करता समस्त गोमंतक मित्रांनो. शांताराम बाबान घटक राज्याचे विशयी माहिती दिल्लीत आसा पण ह्या पाठभुयेचेर गेली 34 वर्सां गोंय खंय आशिल्लें गोंय खंय आसा आनी गोंय खंय मुखार व्हरपाक जाय हो प्रत्येक गोंयकारान विचार करप हे तितलेंच महत्वाचें आसा. वास्तवीक आमी पळयतात की राजकीय पक्ष म्हणू नाकात किंवा कोण एकामेकाचेर तिडक करपा खातीर हे राजकारणापुरतें किंवा तात्पुरतें तें ओके आसा पण ज्या वेळाचेर आमी गोंयची उदरगत पळयतले खास करून उल्लेख करून दिसता की शिक्षण खेळ आणि आमचे आरोग्य त्याच बरोबर शेती ह्या मळाचेर आज गोंय सरकार आपली खूपशी पावलं मारतात. गेली कित्येकशे सरकार आयिल्ले आसात आपले पर्यंत बेस्ट दिवपाचे प्रयत्न प्रत्येक सरकार करीत असत. आज दोतोर प्रमोद सावंताच्या फुडारपणा सकल भारतीय जनताचे सरकार आज या गोंयांत चालू आसा आणि वेगवेगळी योजना ह्या गोंयकारां खातीर आज त्याचो लाभ घेवचो आणि गोंयकार आपल्या प्रत्येक गोंयकार आपले फिल्डान जे आसा ते करियर घडोवपाच्या माध्यमांत आसूं किंवा शेती वेवसायान आसूं हे सगळे मुखार व्हरपा खातीर गोंय सरकार सातत्यान आदार करीत आसात. आणि अशाच पाठभुयेचेर ह्या घटक राज्याचे औचित्य साधून म्हजे कडेन जी खास करून 2 प्रमुख खाती जी आसा पहिले खाते म्हणल्यार म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह कोऑपरेशन डिपार्टमेंट ऑफ कोऑपरेशन ह्या खात्या संदर्भात आम्ही एक नवी स्कीम योजना आज या घटक राज्याच्या निमित्तान आम्ही लॉन्च करतात आम्ही त्याची डिक्लेअर करतात ते म्हणल्यारूच डेपॉझिट प्रोटेक्शन स्कीम. तुमकां सगळ्यांक खबर आसा की कोऑपरेशन सहकार हो आमचो जगाचो एक कोणो जावन आसा आणि जितलो हो ताट आसतलो तितलोच आमचे शेतकार भाव आसा किंवा बारीक बारीक जे व्यावसायिक जे आसा जे या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमांतल्यान आपलो उदरनिर्वाह किंवा आपले विश्वास दवरून ह्या बँकांनी डेपॉझिट करतात. वास्तविक आम्ही गेली कित्येक वर्ष जर पळयली जाल्यार कोऑपरेटिव्ह सेक्टर आज खंय तरी डगमगलेलो आसा आणि तोच विश्वास संपादन करपा खातीर ही स्कीम आज आम्ही डिक्लेअर करतात. डेपॉझिट प्रोटेक्शन स्कीम लोनी जे काडटात तांकां आमी इन्शुरन्स कवर दितात. फाल्यां सकाळी त्या बँकेंतल्यान जेणी लोन घेतिल्ले आसात घडये आपत्कालीन परिस्थिती ताजेर आयली जाल्यार खंय तरी इन्शुरन्साच्या माध्यमांतल्यान त्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीक एक बॅकअप मेळपाक शकता. पूण डेपॉझिटर्स आसात जेणीन हार्ड अर्न मनी काबाड कष्ट जो करून घाम घडून आपले पुंजेक पदराक बांदिल्ले पैसे ह्या बँकांनी दवरतात आणि काही एक परिस्थिती अशा काही बँकेचेर वडवली जाल्यार कितें असो तरेचो प्रश्न आमकां गेली कित्येक वर्स सोंतयतात. आमचे रजिस्ट्रार RCS आणि म्हजें खातें हाजेर खुबशे बारकायेन विचार केलो आणि ही स्कीम ही खूप महत्वाची आसा असो आमी निर्णय घेतलो आणि गोंयच्या मुख्यमंत्र्यान काल पयर सुद्दां परत फोन करून हे सगळ्यो काही गोष्टी ही अत्यंत महत्वाची आणि बरी स्कीम आसा आज ती आमी लोकां खातीर आणि लोकांचो एक विश्वास संपादन करपा खातीर डिक्लेअर करप हे तितलेंच महत्वाचें आसा. आता ही स्कीम कितें आसा की जे मॅक्सिमम 1 लाख जे डेपॉझिट आसा ताका प्रोटेक्शन दिवपा खातीर विथ ताचो इंटरेस्ट एखादी वेळ एक बँक जर लिक्विडेशनाक जर आयली बँकाची परिस्थिती हाताच्या भायर जर केली जाल्यार अशे जे डेपॉझिटर्स जे आसात तांकां खूबशे रिलीफ मेळपाक शकता.
आणि म्हणूनच हे जो 100तल्यान 5 पैसे जे असतात, प्रत्येक 100 रुपयाचेर 5 पैसे मॅक्सिमम अपर लिमिट आम्ही म्हणिल्लें आसा. त्या ह्या स्किमीच्या अंदर प्रत्येक जी क्रेडिट सोसायटी जी असतात ती किंवा अर्बन सोसायटी असतात किंवा सॅलरी अर्नर जे सोसायटी जे असतात ते हो फंड डेपॉझिट करतले आणि नंतर ह्या सगळ्याच्या माध्यमांतल्यान हे सगळे डेपॉझिट सेफ करपा खातीर आमची ही प्रयत्न आणि होच प्रयत्न आम्ही ही स्कीम हाडिल्ली आसा. तुमकां सगळ्यांक खबर आसा की जवळ जवळ 269 सॅलरी अर्नर ज्यो सोसायटीज असतात, 128 अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असतात आणि ऑलमोस्ट बाकीचे सगळे मिळून 62 जे असतात ते मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात. आणि ह्या ज्यो सोसायटी डेपॉझिटर जे असतात तांकां हो रिलीफ दिवपा खातीर आज गोंय सरकार जो गोवा कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2001 जो आसा तो अमेंड करता आणि तातूंत अत्यंत महत्वाचे आमी एक सेक्शन आमी इन्सर्ट केल्ले आसा ते 20B. ते 20B चे अंडर एक डेपॉझिट प्रोटेक्शन स्कीम आमी आज घातिल्ली आसात आणि ही मॅन्डेटरी आसा. ज्याने ह्या स्किमीचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह जर कितें जर आसत जाल्यार आमी तुमकां खास करून पत्रकार जे आसात ते पत्रकार सगळे आमी प्रेस नोट रेडी केल्ले आसा, तुमकां सगळ्यांक डिटेल मेळटले, चड काय उलयना. 2 तरेन आमी फंड रेज करपाचो विचार हाडिल्लो आसा. एक म्हणल्यारूच ह्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटींचे अपर लिमिट आमी 5 पैसे 100 रुपये दवरले आणि गव्हर्नमेंटाचे ग्रँट फायनान्शियल असिस्टन्स होय काही गोष्टी आमी तातूंत भितर आस्पाव करतले. क्वांटम ऑफ डेपॉझिट प्रोटेक्टेड हे आम्ही तुका ऑलरेडी म्हणिल्ले आसा की मॅक्सिमम 1 लाख आम्ही डेपॉझिट करतले. याचो अर्थ अशें न्ही की बाबा हो फायनल आमचो स्लॅब आसा. जशे जशे आमचे डेपॉझिट्स किंवा आमचे जे ह्या स्किमीच्या अंतर्गत जसो जसो फंड रेट जातलो तशे तशे एज एंड वेन जेन्ना गरज आसा तेन्ना हो स्लॅबूय आमी वाडयतले आणि अपर लिमिट वाडोवपाक शकता. आणि येदा कदाचित ह्या स्किमी भितर जर कितें जर अमेंड जर करपाक जर आसा जाल्यार गोंय सरकार ते टाइम टू टाइम अमेंड करतले. अशी बारीकशी स्कीम आज संबंध जे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीक ज्यांनी डेपॉझिट केल्ले आसा तांकां एक रिलीफ जावन आसा आणि आजच्या ह्या घटक राज्याच्या दिसाच्या निमित्तान ही स्कीम ऐलान करता आसतना खूपशी उमेद जाता. दुसरे म्हजे कडेन एक खातें आसा ते म्हणल्यारूच अत्यंत महत्वाचे खातें. जो बारीक शेतकार आसात, जो बिकर सेक्शन आसात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदांच म्हणिल्लें आसा, हांव सदांच म्हणटा की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आपली स्वतःची ओळख करपाक जर जाय जाल्यार हे शिक्षण हे खूप महत्वाचे आसा. म्हणून ट्रायबल संबंध गोंया भितर आसात आणि घडये जे हायर एज्युकेशन जे आसा किंवा प्रोफेशनल जे शिक्षण जे आसा ते घेवपा खातीर खूपशे अडचणी ह्या पालकांच्या भुरग्यांक म्हणजे स्टुडंटांक विद्यार्थ्यांक येतात. आणि म्हणूनच जी 10वीक 11वीक किंवा 12वीक जो भुरगो जो आसा आणि जेका प्रोफेशनल कॉलेजी भितर जॉईन जावपाक जाय पूण ताका खंय तरी कोचिंगाची गरज आसा, ट्युशनाची गरज आसा. पूण ह्या संदर्भात तांकां तांचे कडेन फायनान्शियल आर्थीक परिस्थिती जी बिकट आसा अशा भुरग्यांक मुखार हाडपा खातीर आज आमच्या आदिवासी कल्याण खात्यान एकलव्य प्रशिक्षण योजना आजच्या निमित्तान आज आमी डिक्लेअर करतात. जेजो शेअर जो आसा 100% जे आसात 75% आमचे डिपार्टमेंट बेर करतले आणि 25% जी फीज जी आसा ती तो विद्यार्थी किंवा ते पालक बेर करतले. हेजे खातीर वेगळे वेगळे जे कोचिंग क्लासेस जे आसात, सेंटर्स जी आसात ती आमच्या डिपार्टमेंटाकडे एम्पॅनल्ड जावप हे खूप महत्वाचे आसा. आणि डायरेक्ट त्याची फीज जी असतात आणि वेगळे वेगळे सब्जेक्ट नेम्यार केल्ले आसात, जावं ते सायन्साचे स्ट्रिमीन आसूं जावं ते कॉमर्स स्ट्रिमीन आसूं. एसएससीक आमी म्हणिल्लें आसा की जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश
आणि त्याचबरोबर बाकीचे सब्जेक्ट जे असतात ते 11th किंवा 12th ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, जिओग्राफी, जिओलॉजी, अकाउंट्स, इकॉनॉमिक्स अँड इंग्लिश. ही स्कीम ज्यो संस्था आमचे 2001 प्रमाणे जो गोवा कोचिंग क्लासेस रेग्युलेशन जो ऍक्ट जो आसा तातून रजिस्टर जाल्लो आसा किंवा डायरेक्टर ऑफ एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशना कडेन जाका रजिस्टर जाल्ले आसात किंवा तांची सेंटर्स रजिस्टर आसात तेच एंटायटल आसतले टू अवेल दिस बेनिफिट. प्रत्येक स्टुडंटान आपली ST सर्टिफिकेट जी आसात त्याच प्रमाणे ज्या खंयच्या क्लासीन शिकतात त्याची मार्कलिस्ट आणि ऍडमिशन आम्ही जे घेतात त्या कोचिंग सेंटराची सर्टिफिकेट त्यांनी डिपार्टमेंटाक बारीकसो नॉमिनल आमचो प्रिस्क्राइब जो फॉर्म जो आसा तो फॉर्म भरून दिवप अत्यंत महत्वाचे आसा. डिटेल जी आसा ते आमच्या वेबसायटाचेर सुद्धा अवेलेबल असतले. ज्या वेळाचेर ही स्कीम जी आसा ती स्कीम ऑफिशियल गॅजेटाचेर जेन्ना नोटिफाय जातली त्या दिसा पासून ही स्कीम लागू जातली. पण ही स्कीम आम्ही 2021 to 22 हे करंट अकॅडमिक इयर जे आसा त्या वर्सापासून लागू करपाचे ठरलेले आसा. ही आमची एक दुसरी स्कीम आसा. तुमकां सगळ्यांक खबर आसतले की ज्या आम्ही कल्चरल इन्स्टिट्यूशनाक आसात वेगळे इन्स्टिट्यूशन आसात आणि गोंयचे कलाकार हो खूप मोठो आसा आणि कोरोना सारखे आज संकट आमच्या सगळ्या कलाकारांचेर आयिल्ले आसा. अशे तरेचे संकट परत केन्ना येतले परत येवचे अशें हांव देवा कडेन मागता. पूण एखादें जर आयलें जाल्यार कलाकारांचे कितें जे कलाकार आज प्रत्येक ह्या कलेच्या आपलो उदरनिर्वाह कलेचे मुळे उदरनिर्वाह करतात आणि म्हणूनच ह्या सगळ्यांक एक रिलीफ जावपाक एक सर्टिफाय आर्टिस्टांची एक यादी जावची. दोन गोष्टी आसात जो खरोखरूच आपल्या कलेच्या माध्यमांतल्यान आपल्या कुटुंबाचा आपला स्वतःचा उदरनिर्वाह करता ही एक बाजू. ते कशे आयडेंटिफाय करप तांकां आयडेंटिफाय करपा खातीर आनी जे आज नावाजलेले जे आर्टिस्ट जे आसात जे वयस्क आसात पूण तांकां खुबश्यो काही गोष्टी तांणी ह्या गोंया खातीर योगदान दिल्ले आसात. जशें आमच्या गिरीश सर बेळगेकारान म्हणिल्ले आसात की गोंयांतले नामवंत जे कलाकार जे खरी म्हळ्यार हांव सदांच म्हणटा की गोंय हे एक आमचे भारताचे सांस्कृतिक राजधानी आसा आणि अशा वेळाचेर आमचे कर्तव्य आसा की कलाकारांक कितें जाय कितें नाका आणि अशे तरेचे संकट जर आयली जाल्यार तांकां आमी कसो रिलीफ दिवपाक शकता ह्या खातीर आमी एक हाय पावर कमिटी आमी नियुक्त करपाक ठरवले आसात आनी शॉर्टलिस्टिंग केल्ले आसा. विदिन दीस 8 days वी आर गोइंग टू अनाउन्स दिस कमिटी. ही कमिटी या आमच्या डिपार्टमेंटाक कितें तरेचे प्रॉब्लेम्स आसात कशे तरेचे आमी हांकां आयडेंटिफाय करपाक कशे तरेचे ह्या कलाकारांक आमी रिलीफ दिवपाक शकतात ते आमकां सजेशन्स दितले. नंतर ही स्कीम आमी गव्हर्नमेंटा कडून अप्रूव्ह करून घेतले आणि सर्टिफाय आर्टिस्टांची एक यादी करपा खातीर ही आमची कमिटी आमकां सहकार्य करतली जेणे करून आमचे कलाकार जे उपेक्षित जे कलाकार आसा तांकां खंय तरी आमकां आधार सरकाराचो आधार जाय तांकां आमी टायम टू टायम रिलीफ दिवपाक शकतात. आणि म्हणूनच कला आणि सांस्कृतिक संचालय हेवूय एक स्किमाक कितें नांव आसतलें कितें आसतलें तें आमी नंतर आमी तुमकां सांगतले. पूण कमिटी ह्या 2 दिसां भितर आमी अनाउन्स करतले. एक कलाकारां खातीर रिलीफ दिवपाक सारकी एक आजच्या घटक राज्याच्या दिसांच्यान आमी आज डिक्लेअर करतात. त्याच प्रमाणे म्हणजे चौथे खाते जे आसा ते सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट आमचे कडेन स्कीम अशी कांयच ना. पूण ह्या कोरोनाच्या संकटाच्या काळात फक्त परत एकदा सांगता एका प्रेसान म्हजे कडल्यान बातमी घेतिल्ली आशिल्ली की 3 दिसां भितर आमी जो फ्री कोटा जो आशिल्लो आमकां तो आमी लिफ्ट केल्लो आसा आणि भारतातले एकमेव राज्य आसा इतले फास्ट रिलीफ करून. आणि तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की फ्री कोटा जो PHS आमच्या रेशन कार्ड धारकांक जो मेळटा तो फाटल्या फावटी आमी ऑलमोस्ट 90% आमी तो लोकांनी व्हेल्लो आसा. ह्याय फावटी म्हाका अपेक्षा आसात की हो जो कोटो जो आसा तो 21 तारीख पर्यंत तुम्ही लिफ्ट करचो आणि त्याचो तुम्ही ही पंतप्रधान गरीब योजना जी आसात ती तुम्ही लाभ घेवचो अशें ह्या वेळाचेर हांव तुमकां सगळ्यांक आव्हान करता. परत एकदा
ह्या घटक राज्याच्या दिनाची शुभेच्छा व्यक्त करत असतानाच आणि घटक राज्याचेर चड उलयत असताना आमचो एकमेव फोकस असा की प्रत्येक गोंयकाराक शेवटच्या घटकापर्यंत सरकाराचो आधार म्हणजे सरकाराचो टॅक्स पेयराच्या लोकांच्या टॅक्स पेयराचो जो पैसो जो आसा तो शेवटच्या घटकापर्यंत पावप हे आमचे प्रायम फोकस जावन आसात आणि ह्याच प्रायम फोकसातल्या माध्यमांतल्यान हे सगळ्यो काही गोष्टी आमी मुखार व्हरपाचो प्रयत्न करतात एज अ आमदार ह्या नात्यान आणि एज अ मंत्री ह्या नात्यान जे म्हजे खात्याचे अंतर्गत द बेस्ट दिवपाचो प्रयत्न करपाचे डॉक्टर प्रमोदजी सावंत यांच्या फुडारपणान ते हांवें दिवपाचो हांव आज पर्यंत प्रयत्न केल्लो आसा पूण म्हजे आजच्या ह्या दिसाक एक रिझोल्युशन जे आसा की हेल्थ सेक्टर ते स्ट्रॉंग करपाक जाय म्हज्या मतदारसंघा कडेन 3 PHC येतात आणि खास करून म्हजी बेतकी जी PHC आसात हांवें ऑलरेडी ताचे टेंडर जावपाच्या मार्गाचेर आसात जे आमचे 25 बेडेड जे हॉस्पिटल आमी नवे बांदपाचे जे आमी हे आसात ते 25 बेडे वयल्यान ते 50 बेडेड हॉस्पिटल जावप हे तितलेच गरजेचे आसा आणि हे म्हजे आजचो हो हेल्थ जो आसा तो रिझोल्युशन हे म्हजे ह्या घटक राज्याच्या दिनाच्या निमित्तान आसा तुमकां सगळ्यांक बरे तरेचे आरोग्य आणि यश प्राप्त करून दिवचे असे ईश्वर चरणी हांव प्रार्थना करता आणि हे सरकार तुमचे खातीर गोंयकारां खातीर सेवा दिवपा खातीर तत्पर आसात कटिबद्ध आसात इतलेंच नमूद करता आणि गोंय सरकाराचो एक सहकारी ह्या नात्यान तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं